काय करते शारण धरायला आपलंसं कर, काय कर ते भगवान परमात्म्याला आपलंसं कर, कारण त्याला आपल्यासं केल्याशिवाय या ठिकाणी इहलोकातनं आपल्याला त्या ठिकाणी तरुण जाता येणार नाही बाबा. म्हणून काय करते इहलोकामध्ये आलाय ना तू, तर त्या भगवान परमात्म्याला काय कर आपलंसं कर. बघा झोपले का तुम्ही? माझं बोललेलं कळतं ना तुम्हाला? हा, कीर्तनामध्ये झोपायचं नसतं बरं का महिला मंडळ. आदरणीय इंगळे बाबा पूर्वी एक दृष्टांत द्यायचे बघा, की काय झालं, एक जण कधीच कीर्तनाला येत नव्हता, पण त्याला माहिती झालं की संभाजीनगरवरून ताई येत आहे, म्हणून तो कीर्तनाला आला. चला म्हटलं बघू ताईंचं कसं कीर्तन होतं. आला कीर्तनाला, पण कीर्तनाला आल्यानंतर आता जे कधीच कीर्तनाला येत नाही ते काही पुढं बसत, ते अशी मागं बसतात मागं. मग त्या पद्धतीने ते काका मागं बसले, आणि मागं बसल्यानंतर असे सहज बसले नाही तर खांबाला पाठ टेकून बसले. आणि खांबाला पाठ टेकून बसल्यानंतर मावशी प्रसंग असा घडला की कीर्तनामध्ये जवळपास 10-10:30च्या दरम्यान मध्ये त्यांना झोप आली. आणि झोप आल्यानंतर तसंच त्यांनी असं आपलं डोकं ठेवलं आणि त्यांना डुकला लागून गेला. आता त्यांना झोप लागल्यानंतर कीर्तन संपलं, कीर्तनकाराने आपलं श्रीफळ पॉकेट वगैरे घेतलं, कीर्तनकार निघून गेले. आता कीर्तनकार निघून गेल्यानंतर आमचे रामदादा ते थांबतील का? ते सगळे निघून गेले. आता हे सगळे निघून गेल्यानंतर तुम्ही थांबणार आहे का? तुम्हाला तर आमच्या आधी गडबड राहते. हा, सगळ्या महिला मंडळी निघून गेल्या, पुरुष मंडळी निघून गेले, महाराज मंडळी निघून गेले. आता सगळे निघून गेल्यानंतर तो एकटाच राहिला. बरं, राहिल्यानंतर त्याला काय अशी आपल्यासारखी साधी झोपायची सवय, प्रत्येकाला सवय असते बघा झोपायची. कोणी इकडे झोपलं तर तिकडे उठते, कोणी बेडवर झोपला ना सकाळी खाली उठते, म्हणजे खाली पडून उठते. असे प्रत्येकाची झोपायचे प्रकार असतात. तसं त्यालाही सवय होती, त्याला असं सिंपल झोपता येत नव्हतं. आ करून झोपायची सवय. कसं? आ करून झोपायची सवय. आणि मग आ करून झोपायची सवय म्हटल्यानंतर काय झालं, महाराज मंडळी निघून गेले, श्रोते मंडळ सगळे निघून गेले. निघून गेल्यानंतर आता सगळे गेल्यानंतर इथं कोण येतं? अनुभव आहे का ना तुम्हाला? कोण येतं? आपल्या उडाने गावामध्ये तर नाही कुत्रे. आता बघितलं आम्ही पंक्तीला जेवत असताना. हा, मग त्या पद्धतीने काय झालं, 2-4 कुत्रे आले. आल्यानंतर ते आग करून झोपलेलं होतं, बिचाऱ्याला कोणी उठवलं नाही, काही नाही. मग त्याने काय केलं, वर पाय केला ना आपलं, निघून गेलं. आता कुत्रे निघून गेल्यानंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी गावामध्ये चर्चा झाली. बा चोपडेताईंचा कार्यक्रम होता, कसं झालं बघ कीर्तन. मग त्याला त्याचा मित्र भेटला आणि म्हटलं, काय रे बाबा, कधीच कीर्तनाला जात नाही, कधी वजनाला नाही, कधी अभंगाला नाही, ते तू परमार्थामध्ये त्या ठिकाणी जात नाही, बघत नाही. मग मला सांग म्हटले, कसं झालं रात्रीचं कीर्तन, अचानक तू कीर्तनाला गेला. त्यावेळेस तो म्हटला, दादा अरे कीर्तन छान झालं म्हटले, कीर्तन खूप मस्त झालं, पण जरा खारट झालं. असं तुमच्या बाबतीत व्हायला हा करा गोष्टी एकदा विठ्ठल ज्ञानोबराय सांगतात बघा, की बाबा या मृत्यू लोकामध्ये, या इहलोकामध्ये तुला जन्म प्राप्त झालाय ना, तर काय कर, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं कर. का आपलंसं कर, तर या इहलोकामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाची त्या ठिकाणी सार्थकता झाली पाहिजे. त्याची सार्थकता जर आपल्याला करायची असेल, त्या भगवान परमात्म्याला आपल्याला आपलंसं करावं लागणार आहे. पण आपण याचा विचार महाराज तुरळकच करतो की आपण भगवान परमात्म्याला आपलंसं केलं पाहिजे, कीर्तनाला आपण आलो पाहिजे, भजनाला आपण आलो पाहिजे, याचा आपण विचार तुरळगत करतो. पण आपण जास्त विचार कशाचा करतो, संसारामध्ये पैसा आला पाहिजे, माझं घर झालं पाहिजे, माझा बंगला झाला पाहिजे, एवढं आपण त्या ठिकाणी मायेमध्ये अडकून जातो, एवढं ग्रासून जातो बघा, की परमार्थाचा विचार आपल्याकडून निघून जातो. बरं, परमार्थाचा जाऊ दे, आपला स्वतःचा सुद्धा आपण विचार करत नाही, की बाबा भगवान परमात्म्याने आपल्याला या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये पाठवलंय. कशासाठी पाठवलंय? हा, त्या देवाने हा देह आपल्याला कशासाठी दिला, तर त्याचं भजन, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी भगवान परमात्मा Oh,
भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिलाय. कशासाठी दिलाय? त्याचं भजन, त्याचं चिंतन, त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलाय ना मावशी? बरं मला सांगा, कधी तुमच्या गावामध्ये असं घडलं का की तुमच्या गावातले 2-4 डुकर चला बरं रेणुकाताईंचं कीर्तन आले, कीर्तनाला येऊन बसले? पाहिलं कधी डुकर कीर्तनात येताना? बरं नाही. चला 2-4 वर्षी डोलत आपलं चला रेणुकाताईंचं कीर्तन, टाळ घेऊन तरी उभा राहू. असं झालं कधी? आल्या का म्हशी कीर्तनाला? नाही आल्या. का नाही आल्या? तर हे ज्ञान इतरांना प्राप्त करून दिलं. प्राप्त करून दिलं नाही. हे फक्त कुणाला दिले? आपल्या मानवाला त्या ठिकाणी प्राप्त करून दिले. कशासाठी दिले? त्याचं भजन करावं, त्याचं नामस्मरण करावं, त्याचं चिंतन करावं, म्हणून आपल्याला भगवान परमात्म्याने हा देह प्राप्त करून दिलाय. नाही तर एरवी कोणता दिवस कसा येईल आपला हा देह घेऊन जाईल सांगता येतं का? कोणा दिवस येईल पैसा नाही, देहाचा भरोसा. कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही, सांगता येत. जातच हे ध्रुव जन्म मृत्यूचं तस्माद परिहारी असते न त्वम शोचितु मरहशी. म्हणून त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाला सांगतात की बाबा थोडं सावध हो रे आपल्या जीवनामध्ये. त्या ठिकाणी थोडं सावधगिरी पत्कार की बाबा तुला या ठिकाणी छान असं भगवान परमात्म्याने मानवी शरीर प्राप्त करून दिलंय, माणसाचं त्या ठिकाणी शरीर प्राप्त करून दिलंय. मग दिलंय ना, या लोकांमध्ये तू आलाय ना, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं कर बाबा. हे जो तू मायामध्ये ग्रासून गेलाय ना, हे माझं ते माझं ते माझं, पण हे काहीच तुझं माया विकणे प्रमल म्हणता मी माया विकणे प्रमल म्हणता मी त्या ठिकाणी आपण हे म्हणतो, हे माझं ते माझं ते माझं, धन माझं दौलत माझी, पैसा माझा, मुलं माझे, बायको माझी, एवढं आपण माझं 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 करतो की आपण स्वतः कोण आहे स्वतःलाच विसरून जातो बघा. म्हणून या मायेमधून थोडंसं आपण त्या ठिकाणी बाजूला जाण्याचा प्रयत्न करा, स्वतःवरती त्या ठिकाणी सावधगिरी पत्करण्याचा प्रयत्न करा. कारण मायामध्ये अडकल्यानंतर व्यक्ती सहज बाहेर निघत, सहज परमार्थाकडे लागत. काय झालं, एकदा नारद महर्षी भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी म्हणू लागले की देवा काय हो म्हटले, वैकुंठात तुम्ही एकटेच दिसता, वैकुंठात मला तुम्ही एकटेच दिसता. म्हटलं एवढे जण समुदाय, एवढे दास, एवढे भक्त तुमचे त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आहेत, तरी सुद्धा तुम्ही वैकुंठात एकटे राहता, घ्या ना म्हटले बोलून त्यांना. त्यावेळेस भगवान परमात्मा नारद महर्षी म्हणाले, महर्षी अहो तुम्ही म्हणता म्हटले सगळे येतील त्या ठिकाणी माझं भजन करतात, नामस्मरण करतात, माझे दास माझे भक्त एवढे मृत्यू लोकांमध्ये आहे, पण ते तिकडच करतात म्हटले, इकडे यायला ते तयार नाहीत म्हटले. तर असं म्हटल्यानंतर नारद महर्षी म्हणायला लागले देवा सहज येतील होते, कारण एवढं तुमचं भजन करतात, एवढं चिंतन करतात, एवढं नामस्मरण करतात, का नाही येणार म्हटले, तुम्ही एकदा विचार तर करा. मग भगवान परमात्मा नारद महर्षी म्हणले, महर्षी एक काम करा, मी बोलायपेक्षा ना तुम्हीच घेऊन या म्हटले, जे येईल ना त्यांची आपण VIP व्यवस्था करू, त्यांना लागेल ते आपण त्या ठिकाणी पुरवू. त्याने जर म्हटलं मला गरम पाणी स्पेशल रूम बंगला स्पेशल देऊन टाकू आपण, त्यांना फक्त यायला तयार झाले पाहिजे. म्हटले महर्षी म्हटले ठीक आहे, काय लागतं म्हटले बोलवायला, बोलायचं ना फक्त मृत्यू लोक. किती लोक येतील म्हटले देवा, मला यायला जागा राहणार नाही, एवढे लोक येतील. भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे जा. नारद महर्षी आले पण मृत्यू लोकात आणि आपलं भजन करत करत छानसं भजन करत त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर आता
रस्त्याने त्यांना एक आजी येताना दिसल्या. चला मग म्हटले आजींना विचारू, चला मृत्यू लोकात भगवान परमात्म्याकडे छान तुम्हाला राहायला भेटते, पाहिजे ती व्यवस्था भेटते, तुम्ही म्हणाल ते भगवंत करेल, फक्त काय करायचं, भगवान परमात्म्यापाशी थांबायचं, तेवढंच तुम्हाला करायचंय. आजीबाईकडे गेले ते, आणि आजीबाईकडे नारद महर्षी गेल्यानंतर आजीबाईला म्हटले, आजी रामकृष्ण हरी. आजी म्हटले हा जय. बर म्हटले आजी काय चाललंय तुमचं, कुठं चाललात तुम्ही? काय नाही म्हटलं इथं चाललेत देवळामध्ये. बर मग आजी मला सांगा किती वय आहे तुमचं? म्हटलं 80-82 वय आहेत बा. बरं 80-82 वय आहेत. हो मला सांगा आजी आतापर्यंत लई पैसा कमवला असेल तुम्ही, लई काम केलं असेल. आजी म्हटले काय सांगू बाप्पा तुला, एवढं काम केलं ग, माझ्या एवढं काम कोणीच केलेलं, लई काम केलं म्हटले, आणखी पण करते म्हणले ना तू माझ्याकडेच असतात. बरं आजी मग मला सांगा तुम्ही तुमच्या जीवनात खूप पैसा कमवला, खूप धन दौलत कमवलं, मग आता परमार्थ करायची वेळ म्हटले, चला भगवान परमात्म्याकडे घेऊन जातो तुम्हाला. आजीने एवढं छान उत्तर दिलं. आजी म्हटलं भाऊ तूच ना त्या भगवान परमात्म्याकडे, आमच्या सारखेच काही काम, आमच्या नातू पण तू राहिलेत म्हटले अजून. आता असं म्हटल्यानंतर नारद महर्षी शोकिंगच झाले, वा बेकारच स्थिती म्हटली आजीची. परत पुढे निघाले, आपलं भजन करत 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 नारद महर्षी पुढे निघाले. निघाल्यानंतर एक आजोबा त्यांना दिसले. आजोबा दिसले म्हणल्यानंतर आजोबांकडे पण आजोबांना प्रश्न केला, बाबा बरंच वय तुमचं दिसतंय, तुम्ही आतापर्यंत खूप धनदौलत कमवले असेल, खूप पैसा कमवला असेल, चला म्हटले मग आता परमार्थ कमवायची वेळ आहे, परमार्थ करायची वेळ आहे, चला भगवान परमात्म्याकडं. आजोबा म्हटले महर्षी हे ना तुझंच काम आहे, आमच्या सारख्याच हे काय काम, हे तूच कर म्हटले, आमचं सारख्याचं काय काम. मला सांगा आपल्याकडे शेतात काय लावतात तो आजी मावशी, काय लावलं होतं शेतामध्ये? बाजरी मक्का ज्वारी कपाशी कांदा, फक्त कांदाच लावतात, बाजरी मक्का कपाशी नाही लावतात. कपाशी लावतात ना? हा मला सांगा तुमच्या शेतामध्ये तुम्ही कपाशी, छान अशी कपाशी लावली, चांगली एवढी झाली. आता मागं नागपंचमी रक्षाबंधनचे दिवस गेले, त्या दिवसामध्ये समजा एक्झाम्पल चांगली एवढी कपाशी असते बघा, आमच्याकडे असते बघ संभाजीनगरमध्ये एवढी कपाशी मस्त डोलदार असते. समजा तुमच्याकडे एवढी चांगली कपाशी आली, आणि कपाशी आल्यानंतर त्या कपाशीला तुम्ही चांगलं खत टाकलं, चांगलं त्या ठिकाणी ठिबकचं पाणी आहे, फवारणी चांगली मारली आहे त्याला, आणि एवढं सगळं केल्यानंतर मस्त काळुंखीवरती कपाशी आली आहे. आणि काळुंखीवरती आल्यानंतर त्याला फुलं यायला लागले, कैऱ्या यायला लागल्या, आणि कैऱ्या येत असताना चांगली एवढी कपाशी तुमची डोलदार कपाशी, वजनदार कपाशी, आणि त्या वजनदार कपाशीमध्ये समजा एखादं एक्झाम्पल असं होऊ नये, पण समजा झाला की एखाद्या 2-4 म्हशी त्याच्यात असं उसने पण समजा गेल्या. मग गेल्यानंतर आजी मावशी मला सांगा तुम्ही त्या म्हशीवाल्याला असं म्हणशाल का, ऐ पोरा, ऐ दादा, हकल तेवढ्या म्हशी, असं काय करतोस बाबा, माझी कपाशी खाता येत्या, हकल तेवढ्या. इमानदारीने सांगा, प्रामाणिकपणे तुम्ही असं म्हणाल का त्याला, ए दादा, हकल तेवढ्या म्हशी बाबा, माझी कपाशी खाताय. चांगले 10-15 झाडं खाऊन घेतले, तुम्ही असं म्हणाल का त्याला? बोला असं म्हणाल का? तुम्ही काय म्हणशाल, माझ्यापेक्षा डबल आवाज काढाल तुम्ही. पण आल्यापासून मी म्हणते टाळी वाजवा, भजन करा, तुम्ही काही करायला तयार नाही, प्रामाणिक आहे तशी, तुम्ही नाही म्हणताय परत. म्हणून ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं बघा. कारण मी आल्या तेव्हाच बोलून गेले की बाबा भगवान परमात्म्याने आपल्याला कशासाठी पाठवलंय, त्याचं भजन, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन करण्यासाठी पाठवलंय. मग जीवनाचं सार्थक केलं पाहिजे की नाही. मग ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी मुखाने नाम घ्यायचं. विठ्ठला समोर निघाले, पुढे निघाल्यानंतर त्यांना एक व्यापारी बुवा दिसले, त्यांचा व्यापार चालू होता. त्या दुकानामध्ये नारद महर्षी गेले, आणि दुकानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नारद महर्षी त्या व्यापाऱ्यांना म्हणू लागले, बाबा वारकरी व्यक्तिमत्व दिसताय तुम्ही. म्हणजे हो वारकरी आहेत. गळ्यामध्ये त्यांच्या तुळशी माळ होती, गोपीचंदन टिळा लावलेला त्यांनी होता. मग असं म्हणल्यानंतर नारद महर्षी त्यांना म्हणू लागले, म्हटले बाबा वारकरी आहेत, वारकरी व्यक्तिमत्व तुम्ही? हो वारकरी आहेत. बरं छान आहे म्हटलं, आनंद वाटला मला तुम्हाला भेटल्यानंतर. म्हटलं हो बाबा. आणि ते व्यापाऱ्यांनी नारद महर्षींचा छान असा पुनस्कार केला, छान त्यांना त्या ठिकाणी बसण्यासाठी टाकलं, चहा वगैरे नाश्ता वगैरे जेवण वगैरे त्यांचं छान असा पुनस्कार त्यांचा झाला. आणि छान पुनस्कार झाल्यानंतर मग आता नारद महर्षीचे त्यांच्या गप्पा त्या ठिकाणी रंगल्या. आणि मग नारद महर्षी म्हणू लागले, का व्यापारी बुवा तुम्ही वारकरी आहेत, गोपीचंदन टिळा लावलेला, तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केलेली,
मग भजन बिजन करत असाल त्यावेळेस व्यापारी बाबा म्हटले मर्शी अहो भजन वगैरे करतो म्हटले, पण जेव्हा मला टाइम भेटला ना तेव्हा करतो, इतर वेळी मला काही जास्त काही वेळ सापडत नाही, पण जेव्हा मला टाइम सापडेल तेव्हा मी त्या ठिकाणी भजन करण्याचा प्रयत्न करतो म्हटले, जेवढा वेळ सापडेल तेवढा परमार्थाला देण्याचा प्रयत्न करतो. मग असं म्हटल्यानंतर नारद महर्षी त्यांना म्हणू लागले, म्हटले व्यापारी वा तुम्हाला आवड आहे भजनाची? खूप आवड आहे म्हटले, असं वाटतं जीवन भगवान परमात्म्यावरती घालवावं पण शक्य होत नाही म्हटले, व्यापार आहे माझा. मग त्यावेळेस नारद महर्षी त्या ठिकाणी व्यापारी बोला म्हटले, का म्हटले व्यापारी बाबा तुमचा एवढा परमार्थ आवडीचा आहे, वारकरी तुम्ही आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये खूप आवड सुद्धा आहे, मग मला सांगा म्हटले समजा असं काहीतरी झालं आणि तुम्हाला भगवान परमात्म्याला भेटण्याची संधी प्राप्त झाली तर काय कराल बरं तुम्ही? व्यापारी बाबा म्हटले वा माझं तर भाग्य उजळल्यासारखं होईल, भगवान परमात्म्याला भेटायचं म्हटल्यानंतर कारण अनेक साधू संतांनी आपलं जीवन त्याच्यामध्ये घालवलंय, आपलं जीवन पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये घालवलं तरी सुद्धा त्यांना काही वेळ शक्य झालं नाही, त्यांना ते प्राप्त झालं नाही. जर मला भगवान परमात्म्याला भेटण्याची संधी प्राप्त होते माझं भाग्य उजळेल म्हटलं, कारण किती काय साधू संतांनी आपलं जीवन घडविलंय त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये. बघा माझ्या शबरी मातेने 82,000 वर्ष त्या ठिकाणी नामस्मरण केले, 82,000 वर्ष मातंग ऋषींची सेवा करायची शबरी माता. आणि काय झालं, मातंग ऋषींचा अंतकाळ जवळ आला. मातंग ऋषी म्हटले शबरी आता मी जाणार आहे आणि एवढ्या लांबच्या प्रवासाला जाणार आहे की परत कधीच वापस येणार नाही म्हटले, माझ्याकडनं आता वापस येणं शक्य नाही. त्यावेळी शबरी माता रडू लागल्या आणि म्हणू लागल्या महर्षी गुरुजी अहो तुम्ही गेल्यानंतर एवढ्या मोठ्या खडतर वनामध्ये माझं कसं व्हायचं म्हटले, मी राहायचं कसं? त्यावेळेस मातंग ऋषीने शबरी मातेला सांगितलं शबरी त्या भगवान प्रभू रामचंद्रांचं एवढं भजन करायचं, एवढं नामस्मरण करायचं की देही की विदेही अवस्था तुला प्राप्त झाली, याचं सुद्धा भान तुला राहिलं नाही. एवढं भजन करायचं म्हटलं अफाट ते भगवान परमात्म्याचं भजन करायचं. तेव्हापासून त्या ठिकाणी शबरी माता सकाळी 3ला उठायच्या. आई कितीला झोपल्यात तुम्ही? सकाळी. तुमच्याकडे बोलत नाही का ना? मग आमच्याकडे मेल्यावर जात्या, तुमच्याकडे मेल्यावरच ना. हा शबरी माता त्या ठिकाणी सकाळी 3ला उठायच्या आणि 3ला उठल्यानंतर आपल्या केस निरस्त झाडायच्या. आता केस निरस्ता का झाडत असेल बरं, तर त्याचं कारण असं आहे की भगवान परमात्म्याचे पाय कोमल आहे, त्यांच्या पायाला त्या ठिकाणी काटा मोडू नये म्हणून त्या ठिकाणी आपल्या केस निरस्त झाडायच्या आणि म्हणायच्या बघा जब मेरे राम जी का मन होगा शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का मन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. भगवान परमात्मा आले ना, भगवान प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणी आले ना, भगवान परमात्म्याला आसनावरती बसवेल, भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले ना, त्यांना त्या ठिकाणी विविध पद्धतीचे बोरा आणि बागेमध्ये जायचे शबरी माता. आणि बागेमध्ये गेल्यानंतर आई त्या ठिकाणी एक बोर तोडायच्या आणि तोडल्यानंतर बोर करून बघायच्या, खाऊन बघायच्या. जर बोर गोड असेल तरच ते बोर टोपलीमध्ये टाकायच्या आणि जर का बोर आंबट असेल ना तर ते फेकून द्यायचे. अशा पद्धतीने एवढं नामस्मरण त्या आपल्या जीवनामध्ये करायचं. बघा भगवान परमात्मा आले ना, भगवान परमात्म्याला घेऊन येईल, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विविध पद्धतीचे फळं त्या ठिकाणी घेऊन येईल. असा विविध पद्धतीने त्या ठिकाणी शबरी माता विचार करायची. सात सात लखन जी का मन होगा शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का मन होगा शबरी के कुटियों का
भजन करायचं यात काही विशेष नाही. तर भगवान परमात्म्यासाठी त्या ठिकाणी बागेमध्ये जायच्या, बोरा तोडायच्या, एक एक बोर कतरून बघायच्या, गोड असेल तर टोपलीत टाकायचं, नाही तर त्या ठिकाणी फेकून द्यायचं. आणि विविध पद्धतीने त्या ठिकाणी विचार करायचे का माझे भगवान परमात्मा आले ना, माझे प्रभू रामचंद्रजी आले ना, त्यांना त्या ठिकाणी आसनावरती बसवेल, त्यांना त्या ठिकाणी बोरं खाऊ घालेल. एवढंच नाही, भगवान परमात्मा जर माझ्या घरी आले ना, दीपावली साजरी करेल, हो दीपावली त्या ठिकाणी साजरी करेल, माझं अंगण सजवेल, अंगणामध्ये त्या ठिकाणी फुलं टाकेल, विविध पद्धतीने पुष्प टाकेल आणि भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी स्वागत करेल. काही विचार त्या ठिकाणी शबरी माता करायच्या. एवढंच नाही, माझ्या छोट्याशा झोपडीला जर भगवान परमात्म्याचे पाय लागले ना, तर माझी झोपडी त्या ठिकाणी तिचं भाग्य उजळेल. हो मेरे झोपड़ी के भागत खुल जाएंगे रामायण, मेरे झोपड़ी के भागत खुल जाएंगे रामायण। आले ना, माझं अंगण सजवेल. हो अंगण सजवेल, विशेष नाही. दिवाळी साजरी करेल, त्याची काही विशेष नाही. दिवे माझ्या अंगणामध्ये त्या ठिकाणी लावेल. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. दिवाळी साजरी करेल हो त्या ठिकाणी. एवढंच नाही, भगवान परमात्मा निसते माझ्या झोपडीला त्या ठिकाणी पाय त्यांचे लागले. मला भेट त्या भगवान परमात्म्याची वेळ झाली ना, तर माझ्या 7 जन्माचे पाप त्या ठिकाणी नाहीसे होईल. टाकत त्या भगवान शबरी माता भगवान परमात्म्याची वाट बघताय, विविध पद्धतीने कार्य करताय. आणि आता इकडं भगवान परमात्म्याने ठरवलं की बाबा एवढं तिने आपल्या भजनामध्ये आपलं जीवन त्या ठिकाणी घालवलंय म्हणल्यानंतर भगवान परमात्मा लक्ष्मणजीला म्हणू लागले, लक्ष्मणा चल म्हटले आपल्याला आपल्या एका मातेला भेटण्यासाठी जायचंय. आणि ती माता अशी आहे की तिने त्या ठिकाणी 82,000 वर्ष नामस्मरण केले, 82,000 वर्ष वाट पाहिली रे म्हटले आपली त्या मातेला भेटण्यासाठी जायचंय. आता लक्ष्मणजी म्हणू लागले देवा आपल्या 3 माता आहेत, मग आता ह्या 3 मातांपैकी कोणत्या मातेला भेटण्यासाठी जायचंय बरं? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, लक्ष्मणा
त्या 3 मातेने आपली फक्त 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वनवास होता? 14 वर्ष. तेवढीच वाट पाहिली म्हटले. पण ही माता अशी आहे की ह्या मातेने आपली 82,000 वर्ष वाट पाहिली. त्या मातेला भेटण्यासाठी जायचंय. म्हटल्यानंतर लक्ष्मणजी विचार करू लागले, बाबा कोणती अशी माता असेल की तिने 82,000 वर्ष वाट पाहिली. पण चला म्हटले. भगवान परमात्मा लक्ष्मणजी निघाल्यानंतर शबरी मातेच्या कुटियासमोर आले. एवढं नामस्मरण त्या ठिकाणी, एवढं नामस्मरण शबरी मातेचं. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. त्या ठिकाणी खूप असं भजन त्या ठिकाणी शबरी मातेचं चालू होतं. भगवान परमात्म्याने पाहिलं, आनंद भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी झाला. आणि मग भगवान परमात्मा आतमध्ये गेले आणि बघितलं शबरी मातेचं एवढं भजन की देही की विदेही अवस्था त्यांना प्राप्त झाली. याचं सुद्धा भान त्यांना राहिलं नव्हतं. महाराज एवढं भजन त्या ठिकाणी त्यांनी केलंय. व्यापारी भाऊ म्हणू लागले, अहो त्यांना त्या ठिकाणी भगवान परमात्मा केव्हा प्राप्त झाले? 82,000 वर्ष वाट पाहिली त्यांनी. एवढंच नाही, ज्ञानोबराय असेल, तुकोबराय असेल, त्या ठिकाणी एकनाथ बाबा असेल, सकल साधू संतांचा आपण विचार करू, त्यांना सुद्धा सहजासहजी भगवान परमात्म्याची भेट झाली का? भगवंताकडे जाण्याची संधी प्राप्त झाली का म्हटले? आणि ती मला प्राप्त होते कारण एवढे साधू संत आहेत महाराज. सांगावं तेवढे साधू संत आहेत त्या ठिकाणी. खूप साधू संतांच्या जीवनातला प्रसंग आपण सांगू शकतो. आणि मग एवढ्या त्यांना सहज प्राप्त झाले नाही म्हटले नारद महर्षी. पण ती जर संधी मला प्राप्त होते तर माझं भाग्य उजळल्यासारखंच आहे. मग नारद महर्षी म्हटले ठीक आहे, चला बा तुम्हाला घेऊन जातो म्हटले देवाकडे. त्यावेळेस व्यापारी बा म्हटले, महर्षी भाग्य उजळल्यासारखाच विषय आहे, पण विषय नेमका असा आहे म्हटले की माझा आहे व्यापार. आणि व्यापार असल्यामुळे मला काही व्यापार सोडता येत नाही. बरं माझं लेकरू छोटसच आहे, त्याला काही आणखी व्यापार सांभाळता येत नाही म्हटले. मी एक काम करू, काय करा, 4-5 वर्षानंतर तुम्ही या. तो माझं लेकरू थोडस मोठं होते, मोठं झालं की माझा व्यापार एकदा त्याने सांभाळला की मी तुमच्या सोबत यायला तयार आहे म्हटले. विठाला